वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत काँग्रेसला सल्ला दिलेला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की काँग्रेसने बिहारमध्ये 5 पेक्षा अधिक जागा लढवू नयेत, मोठा भाऊ असण्याचा ॲटिट्यूड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे। अनेक चांगले निर्णय देश पातळीवर झालेले आहेत। विभाग पातळीवर, गाव पातळीवर महायुतीचे सर्व मेळावे आपण आयोजित करत आहोत। आज मुंबईमध्ये तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। यावेळी मंत्री दादा भुसे बोलत होते। ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेते ताकद लावत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली। मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर त्यांनी टीका केली असून ॲडव्होकेट जनरल यांच्याशी बोललो असून महाराष्ट्र सरकारतर्फे आणि आयोगातर्फे ॲफिडेव्हिट दाखल झालेलं असल्याची माहिती भुजबळांनी दिली। पुण्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। हसन मुश्रीफांवर भाजपाने ईडी लावली। आता मुश्रीफ भाजपासोबत आहेत। मुश्रीफांवर लावलेले आरोप खोटे की खरे ते सांगा, सुप्रिया सुळेंचा भाजपाला सवाल। शिर्डी काँग्रेस शहर अध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। रस्त्यात गाडी अडवून सचिन चौगुलेंवर हल्ला केला गेला। ही घटना दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केलेला आहे। 2019 मध्ये आदित्य ठाकरे दुर्दैवाने महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री बनले। ज्या माणसाला पर्यटनातील काहीच समजत नाही तेव्हाच्या पर्यटन मंत्र्यांना पाणबुडी पाण्यात बुडेल अशी बालिशपणाची भीती वाटल्याने तो एक प्रकल्प सचिवांच्या सांगण्यावरून रखडवला असा टोला केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावलाय। निमित्त झाला मोदींचं। दादागड आणि सुप्रिया गटात जुंपली। मोदींवर विश्वास ठेवून एकत्र सुनील तटकरे यांचं वक्तव्य। सुनील तटकरेंच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांनी सवाल केला। विश्वास बसायला 9 वर्ष का लागली? अमोल कोल्हे यांचा सवाल। मोदींवर विश्वास ठेवून महायुतीत गेल्याचं तटकरे यांच्या वक्तव्यांवर कोल्हेंचा सवाल। येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे। या उद्घाटनाला काँग्रेसने जावं असं आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं। सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना आवाहन केलं। सोमनाथ ते अयोध्या सत्य काय आहे या शीर्षकाखाली सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला। काँग्रेसने अयोध्येमध्ये यायला हवं असा सल्ला संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला। तर संजय राऊत यांनी दिलेला हा सल्ला काँग्रेस हायकमांड ऐकणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। महानंद डेअरी गुजरातला नेण्याचा डाव, राज्यात धृतराष्ट्राचं सरकार, राज्यकर्ते दिल्लीच्या ताटाखालचं मांजर, संजय राऊत यांचा हल्लाबोल। मोदींशिवाय पर्याय नाही यांचे जुने वक्तव्य पुन्हा चर्चेत। भाजपाने राऊत यांचे वक्तव्य आणलं समोर। तर संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून नितेश राणे यांचा पलटवार। 10 जनपदचा अधिकृत पगारी नोकर संजय राऊत आणि त्याचा मालक आमच्या नेत्यांना दिल्लीच्या ताटाखालचं मांजर बोलणं हा 2024चा मोठा जोक आहे असा हल्लाबोल नितेश राणे यांनी राऊतांवर केलाय। राम मंदिराचे उद्घाटन हे लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाही। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राम मंदिर तयार होत आहे आणि संविधानानुसारच राम मंदिराचं उद्घाटन होत आहे। मात्र संजय राऊतांसारखे लोक चुकीच्या बातम्या पसरवत आहेत। राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेकांना निमंत्रण दिलं आहे आणि काही बाकी राहिले त्यांना देखील निमंत्रण देण्यात येणार आहे अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे। महानंद आणि सरकारच्या त्रुटीमुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे असं वक्तव्य करून मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला घरचा आहेरच दिलाय। राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी विविध मागण्यांसाठी गेली अनेक दिवस संपावर आहेत। शासन त्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात यासाठी मंगळवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत। अंगणवाडी महिलांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आझाद मैदानात जाणार आहेत।
22 जानेवारीला राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून त्यामुळे देशात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। बाळासाहेबांच्या सर्व संकल्पना मोदी सरकारने पूर्ण केल्यामुळे देशभरात दिवाळी साजरी होते। रत्नागिरीतील राजापूर येथे येत्या 8 जानेवारीला शिवसंकल्प अभियान होणार असलं तरी अद्याप जागा निश्चित झालेली नाहीये। अभियानाद्वारे एक सभा होणार आहे। यात शासनाच्या सर्व योजनांची माहिती देण्यात येणार आहे। लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागा महायुतीद्वारे जिंकून आणण्याचा यातून प्रयत्न केले जाणार असल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 जानेवारी रोजी शिवसेनेच्या युवा सेनेची ऑनलाईन बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः राज्यातील सर्व युवा सेना नेत्यांशी ऑनलाईन चर्चा केली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संघटना वाढवण्याचे आदेश सर्व युवा पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। केंद्र आणि राज्य सरकारच्या अजेंड्यावर सहकार धोरण आहे। याचाच भाग म्हणून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे 6 आणि 7 जानेवारी रोजी नेरळ येथे सहकार परिषद घेणार आहेत। विशेष म्हणजे विविध तज्ञ मान्यवरांसह राज ठाकरे आणि सहकार धोरणाबाबत 6 जानेवारी रोजी परिषदेला संबोधित करणार आहेत। लोकसभेत अशोक चव्हाण आपल्या समोर उभे राहिले तर मागच्या मतांपेक्षा 4 पट मतांनी आपण विजयी होणार असं खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले। त्यामुळे अशोक चव्हाण यांना आव्हानच असल्याचं बोललं जात आहे। राम मंदिर कोणाची खासगी जहागीर नाही, अंगणवाडी सेविकांच्या मोर्चातून उद्धव यांची टीका। नमस्कार, राजकारण सुपरफास्टमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। राम मंदिर कोणाची खासगी जहागीर नाही, अंगणवाडी सेविकांच्या मोर्चातून उद्धव यांची मोदींवर जोरदार टीका। उद्धव अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर केलं वक्तव्य। राज्यातील अडचणीत असणाऱ्या नागरी सहकारी बँकांना मदत करण्यासाठी आणि बँकांसमोरील समस्यांचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी पुण्यात बैठक घेण्यात आली। या बैठकीला सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि इतर सदस्य बैठकीसाठी उपस्थित होते। अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे। मुख्यमंत्री सेविकांना सर्वतोपरी सहकार्य करणार, मंत्री दीपक केसरकर यांची प्रसारमाध्यमांना माहिती। महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण सुरू असून भाजपा ही भ्रष्ट आणि जुलमेबाज पार्टी आहे असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केलाय। पौष महिन्यात कोणतेही धार्मिक विधी केले जात नाहीत ही आपली संस्कृती आहे आणि शंकराचार्यांनी सांगूनही पौष महिन्यात श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना केली जात असून लोकसभा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण मंदिरामध्ये रामाची स्थापना केली जात असल्याचं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। विशाल हृदयाचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान, विचार, पक्ष आणि राजकीय वारसदार आदी सगळे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसैनिकांकडे आहेत। ते रामाला मानतात आणि परंपराही जोपासतात, त्यामुळे उबाठा गटात राम राहिला नसल्याची टीका आशिष शेलार यांनी केलेली आहे। मुंबईच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांनी चर्चा केली असून ही चर्चा सकारात्मक झाल्याचं जरांगेंनी बैठकीनंतर सांगितलं। मुंबईला जाण्याची रूपरेषा ठरली असून करोडोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत येतील अशी माहिती जरांगे पाटलांनी यावेळी दिली आहे।
अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली। अभिनेते शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये सुमारे 1 तासभर चर्चा झाली। सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला। मुंबईतील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव यांनी सरकारवर हल्लाबोल केला। मंत्री गुटगुटीत तर जनता उपाशी, जाहिरातींवर उधळायला सरकारकडे पैसे आहेत, मात्र तुमची सेवा सरकारला कळत नाही। हे सरकार कृतज्ञ आहे। अंगणवाडी सेविकांच्या मोर्चातून उद्धव यांचा सरकारवर हल्लाबोल। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅच्युइटी वेतन भत्ते द्या अशी मागणी अंगणवाडी सेविकांची आहे। सेविकांना मानधन नको तर वेतन द्या, तसेच वेतनाच्या निम्मी पेन्शनही लागू झाली पाहिजे आणि अशा इतर मागण्या घेऊन अंगणवाडी सेविका आझाद मैदानात आंदोलन करत आहेत। सामंत बोलतील तसंच होईल असं नाही। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा क्लेम। नारायण राणे यांचं सूचक वक्तव्य। मतदारसंघावरून राणे सामंत एकमत नसल्याचं पुन्हा उघड। भाजपाला कर्तृत्व आहे तर ईव्हीएम कशासाठी? सुषमा अंधारे यांचा भाजपावर हल्लाबोल। नोटा मोजतात तर वोटही मोजा, बॅलेटवर निवडणुका घ्या। सुषमा अंधारे यांचा भाजपावर हल्लाबोल। प्रकाश आंबेडकर मवियात गेल्याने काहीही फरक पडणार नाही। चारही पक्षांचा आम्ही 12 वाजवणार। आंबेडकरांच्या 12-12च्या सूत्रावर आठवलेंचा टोला। संजय राऊत भरकटल्यासारखे बोलतात। राऊतांच्या बोलण्याला आम्ही किंमत देत नाही। प्रवीण दरेकर यांची संजय राऊतांवर टीका। मराठ्यांचं सर्वेक्षण करून काय करणार? मराठा मागासवर्गीय ठरले तरी आरक्षण कसं देणार? हरिभाऊ राठोड यांचा सरकारला थेट सवाल। पीएपी घोटाळ्याचे शरद पवारही लाभार्थी। प्रताप पवारांच्या कंपनीकडून सदनिका घोटाळा। पवार कुटुंबियांकडून कोट्यवधींची लूट। भाजपा नेता किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप। सोमय्या यांचे आरोप चुकीचे। जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। पीएपी संदर्भात सोमय्या यांनी केले होते आरोप। आजपासून न्यायालयात धनगर आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे। राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। त्याच याचिकेवर मुंबई न्यायालयामध्ये आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे। त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष आहे। शिर्डीत 2 दिवस सुप्रिया गटाच्या शिबिरात सुरुवात झाली। शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करत शिबिरात सुरुवात झाली। सुप्रिया गटातील अनेक नेत्यांची शिबिरात उपस्थिती पाहायला मिळाली। खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड उपस्थित। कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी घेतलेला आहे। कोल्हेंच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत। जयंत पाटील यांनी शिर्डीतील सुप्रिया गटाच्या मेळाव्यातून अजित पवारांवर टीका केली आहे। पक्ष फुटल्यानं कार्यकर्त्यांची पदोन्नती। शरद पवारांची साथ न सोडायचं ठरवलंय। जयंत पाटील यांचं सुप्रिया गटाच्या शिबिरातून वक्तव्य। आगामी निवडणुकाला एकत्र सामोरं जायचा असा निर्धार। लोकसभेच्या निवडणुकींसाठी महायुती सक्रिय। महायुतीचे मेळावे 14 जानेवारीपासून सुरू होतील। फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार मेळावे। प्रत्येक मेळाव्यामध्ये किमान 1000 पदाधिकारी हजर राहणार। तटकरेंनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत दिली माहिती। मोदींच्या नेतृत्वात महायुतीला यश मिळेल अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली। आमच्या 45हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार असून मेळाव्याला पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण दिल्याचं बावनकुळे यांनी सांगितलंय। गल्लीबोळात फिरून पुढचा पंतप्रधान कोण असं का विचारता? जयंत पाटील यांचा बावनकुळेंना सवाल। बावनकुळेंच्या यात्रेवर जयंत पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न।